नमस्कार. लोकमान्य सेवा संघ पार्ले ही शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारी संस्था. यातील एक शाखा म्हणजे सीमा जोशी दिलासा केंद्र. मागील वर्षी याच मार्च महिन्यात आयोजित केलेला कार्यक्रम करोनाच्या वावटळीमुळे पुढे ढकलला गेला. अखंड ज्ञानसाधना हे ब्रीदवाक्य असलेल्या ज्ञानमूर्ती गोविंदराव तळवळकरांना आज आपण जाणून घेणार आहोत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. या क्षेत्रात 46 वर्ष अतुलनीय कार्य करणाऱ्या गोविंद तळवळकरांची आजही उणीव भासतेच. त्यांच्या जीवनकार्याचा व्यासंगाचा आढावा आणि अधिकतम पैलू जाणण्याचा केवळ 1.5 तासाच्या अवधीत सादर करणे हे खरंच अशक्यप्राय आहे. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वास अभिवादन करीत आहोत. वृतस्थ मी व्रतस्थ मी, ज्ञानमूर्ती गोविंदराव तळवळकर. सिद्धहस्त, अभिजात आणि प्रतिभावान लेखक, संशोधक, इतिहासकार, उदारमतवादी विचारवंत आणि द्रष्टा संपादक म्हणून सर्वांना परिचित असणारे महाराष्ट्र टाइम्सचे भूतपूर्व प्रसिद्ध संपादक अर्थात ज्ञानमूर्ती गोविंदराव तळवळकर. आम्हा घरी धारा शब्दांची रत्ने, आम्हा घरी धारा शब्दांची रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धान जन लोका, शब्द वाटू धान जन लोका. तुका म्हणे पहार शब्दाची हा देव, तुका म्हणे पहार शब्दाची हा देव. शब्दाची गौरव पूजा करू, शब्दाची गौरव पूजा करू. आम्हा घरी धारा शब्दांची रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. तुकोबांनी सांगितलेले हे व्रत तळवळकरांनी शब्दशः आचरणात आणले होते. तळवळकरांच्या विचारधनावर महाराष्ट्रातील 3 पिढ्यांचे पोषण झाले असं मराठी वाङ्मय कोशात म्हटलंय. आणि म्हणूनच टिळक युगानंतर तळवळकर युग हे पत्रकारितेत महत्त्वाचे समजले जाते. अशा या ज्ञानमूर्ती गोविंदराव तळवळकरांचा जन्म 22 जुलै 1925 रोजी डोंबिवली येथे रामनगरमध्ये बुवांच्या चाळीत एका कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. आजोबा गणेश तळवळकर, त्यांना श्रीनिवास, गोपीनाथ, श्रीपाद आणि शरद अशी 4 अपत्ये होती. श्रीनिवास हे शिवराम महादेव परांजपे यांच्या काळमधील लेखक. गोपीनाथ हे कवी, लेखक आणि आनंद मासिकाचे संपादक. तर शरद तळवळकर हे विनोदी नट आणि चित्रकार. गोविंदरावांच्या वडिलांचं नाव श्रीपाद. गोविंदरावांना स्वतःला चित्रकार मुकुंद आणि अरविंद असे 2 भाऊ होते. त्यांच्यावर वाचन लेखनाचे संस्कार झाले ते त्यांच्या गोपीनाथ काकांमुळेच. गोपीनाथ काकांनी मुलांना योग्य अशी पुस्तके लहानपणीच वाचायला आणून दिली. पुढे राजकीय आणि इतर विविध विषयाची पुस्तकेही सुचवली. लोकमान्य टिळकांचे अग्रलेख आणि लेख हे भाषा आणि विचार या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहेत हेही सांगितले. हे त्यांनी समजून सांगितल्यानंतर गोविंदरावांनी मोठ्या आवडीने अभ्यास केला
आणि त्याचा संपूर्ण प्रभाव त्यांच्या कारकिर्दीवरती राहिला. त्यांच्या वडिलांची प्राप्ती बेताचीच होती आणि म्हणूनच गोविंदरावांचे बालपण हे अतिशय कष्टप्रद गेले. त्यांच्या आईवरती फार प्रेम होते. तिला अति कष्ट करताना पाहून त्यांना मनस्वी दुःख व्हायचे. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाऊ तुझ आता मी कोणत्या उपायी आई. प्रेम स्वरूप आई, नाही जगात झाली आबाळ या जीवाची, नाही जगात झाली आबाळ या जीवाची. तुझी उणीव चित्ती आई तरीही जाची, चित्ती तुझी स्मरेना काहीच रूप रेखा. आई हवी म्हणोनी सोडीन जीव हे का. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाऊ तुझ आता मी कोणत्या उपायी आई. प्रेम स्वरूप आई आई. गोविंदरावांचे खानविलकर गुरुजी पहाटे 4 वाजता त्यांना उठवून व्यायाम करायला नेत असत. 1000 बैठका व जोर करून घेत असत. गोविंदराव कॅरमही फार चांगले खेळायचे. एका हॉटमध्ये 4-4 सोंगट्या घेत असत. तसेच लेझिम आणि क्रिकेट हे त्यांच्या आवडीचे विषय. CK नायडू, मुश्ताक, ब्रॅडमन आणि माधव आपटे हे तर त्यांचे आवडते खेळाडू. शाळेत असताना गोग्रास गावाडीत जाऊन ते गवळ्यांच्या मुलांना शिकवत असत. गोविंदरावांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या बुद्धीचे तेज सहजपणे आकर्षित करायचे. त्यांचे नाक एकदम सरळ, डोळे अतिशय तेजस्वी आणि पिंगे, आकारसुद्धा सुंदर बदामी, केस भरगच्च दाट, थोडे कुरळे आणि पिंगट रंगाचे, त्वचा मृदू मुलायम नाजूक, उंची 5.5 फूट. देखणेपणाबरोबरच बुद्धिमत्ता, ज्ञान आणि कर्तृत्व आणि सुसंस्कृत सात्विक स्वभाव यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांनाच फार प्रभावी, भारदस्त, रुबाबदार आणि छाप पाडणारे वाटायचे. हा फार मोठा विद्वान, कर्तबगार अधिकारी पुरुष आहे हे जाणून अनोळखी लोकसुद्धा आदराने उभे राहायचे. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेत आणि युरोपमध्ये सुद्धा. त्यांची पत्नी म्हणजेच डोंबिवलीच्या नारायण वासुदेव गोरे यांची कन्या शकुंतला, प्रेमळ व सात्विक सौंदर्य असलेली. डोंबिवलीत बंद पडलेले सार्वजनिक वाचनालय चालू ठेवण्यासाठी तळवलकर हौशीने काम करीत असत. त्याच वाचनालयात पुस्तकांना कव्हर्स घालण्याचे सेवाभावी काम शकुंतला करीत असे. तेव्हाच दोघांची ओळख झाली. शकुंतलेला शेक्सपियरचे किंग लिअर शिकवत असताना त्यांचं प्रेम जुळलं आणि 21 ऑगस्ट 1948 रोजी पुण्याला नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह झाला. शाळेत असतानाच हरा महाजनींमुळे त्यांच्यावर रॉयवादी विचारसरणीचा प्रभाव पडला होता. दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा रॉयवादी मंडळींनी डोंबिवलीत फॅसिस्ट विरोधी आठवडा साजरा करायचा ठरवला आणि त्याचवेळी गोविंदरावांची ओळख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राध्यापक गोवर्धन पारीख, न्यायमूर्ती तारकुंडे, वामनराव कुलकर्णी, तय्यब शेख यांच्याशी झाली. त्यांना निरुपमा आणि सुषमा अशा 2 मुली.
निरुपमा 4 महिन्याची असताना खूपच आजारी पडली. ते स्वतः, पत्नी शकुंतला व डॉक्टर फाटक रात्रभर तिच्या उशाशी बसून होते. पुढे ती बरी झाली, पण तिच्या लहानपणाच्या आजारपणाचा धसका गोविंदरावांनी इतका घेतला की ते म्हणायचे, "तू आजारी पडू नकोस हं. माझ्या डोक्याला खूप ताप होतो." तीच निरुपमा पुढे डॉक्टर निरुपमा झाली आणि शेवटची 20 वर्ष तिने वडिलांची मनोमन सेवा केली. सर्वसाधारण मुलं उठताना आई आई असं म्हणून उठतात, पण निरुपमा मात्र बाबा बाबा असं म्हणायची. पंढरपूरची विठू माऊली तर ज्ञानेश्वरांना ज्ञानोबा माऊली म्हणतात. तसंच हे त्या दोघी लहान असताना झोपल्या की गोविंदराव त्यांच्याकडे बघून प्रेमाने गुणगुणायचे, "निजल्या तान्यावरी माऊली." माऊली म्हणजे फक्त आईच नव्हे हं, तर प्रेमळ वडीलही अभिप्रेत आहेत. तर ऐकूया निजल्या तान्यावरी माऊली. निजल्या तान्यावरी माऊली, दृष्टी सारखी धरी. निजल्या तान्यावरी माऊली, दृष्टी सारखी धरी. निजल्या तान्यावरी तिचा कलिजा पदरी निजला, जीवा पलीकडे जपे त्या जला. तिचा कलिजा पदरी निजला, जीवा पलीकडे जपे त्या जला. कुरवाडुनी चिमण्या राजाला, कुरवाडुनी चिमण्या राजाला. चुंबीवरचे वरी निजल्या तान्यावरी माऊली, दृष्टी सारखी धरी. निजल्या तान्यावरी. गोविंदरावांचे आई वडील आणि सासू सासरे सुधारणावादी होते. स्वच्छतेबद्दल घरात खूपच दक्षता घेतली जात असे, परंतु ते कधीच कर्मकांड सोवळे ओळे मानणारे नव्हते. गोविंदरावांना टाळकुटेपणा, भक्तीचा अवडंबर किंवा प्रदर्शन कधीच मान्य नव्हते, तर ते बुद्धिवादी होते. लोकांनी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी निस्पृह वृत्ती, सत्य आणि लोककल्याणाचे अधिष्ठान हे असल्यामुळे आपले कोणी काही वाकडे करू शकणार नाही या श्रद्धेचे बळ त्यांच्या ठायी होते. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे असं सांगून ते मिश्किलपणे म्हणत असत, "आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो." रोज सकाळ संध्याकाळ मस्त अंघोळ करून छानपैकी अत्तर किंवा सेंट लावण्याचा त्यांना छंद होता. गोविंदरावांना आधुनिकतेची अत्यंत आवड होती. वॉशिंग मशीन आल्याबरोबर लगेच त्यांनी ते खरेदी केलं. फ्रीज तसेच इतर गृहोपयोगी यंत्रे बाजारात आल्याबरोबर लगेच आणण्यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यांचा मोलाचा सल्ला म्हणजे यंत्र वापरा आणि स्वयंपाकघरात कमी वेळ घालवा, उगाचच किचकटपणा करू नका असं ते म्हणत. संगणक आल्याबरोबर ते प्रथम संगणक शिकले. इंग्रजी भाषेबरोबरच संगणकावर मराठी लिपी लिहिण्याचे तंत्र त्यांनी लगेचच आत्मसात केले. हाताने आधी मसुदा न लिहिता सर्व लेखन ते संगणकावरच लिहित. थेट संगणकावर लिहिणारे महाराष्ट्र टाइम्समधील ते पहिलेच संपादक. ग दी माडगुळकर, पु ल देशपांडे, अरविंद गोखले, पु बा भावे यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर गप्पांची मैफिल नेहमीच रंगायची.
गदिमा तेव्हा गमतीने म्हणत, गोविंदरावांचे हात ना गणपतीसारखे आहेत. गोविंद हे कृष्णाचे वेद प्रतिपाद्य, गणपतीचे स्वरूप, बृहस्पतीचेही ते नाव आहे. ज्ञानज्योती म्हणजे गो, ज्याला प्राप्त झाली आहे तो म्हणजे गोविंद. आणि त्यामुळेच तळवळकरांचे नाव अगदी सार्थ आहे. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी ओ. शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवसात त्यांच्याकडे अनेक नातेवाईक पाहुणे भेटायला आणि राहायला येत असत. कधी परदेशी वकिलातील लोक, कधी साहित्यिक, पत्रकार, कलावंत, वकील, न्यायाधीश, उद्योगपती, प्राध्यापक, कवी, राजकारणी, तर कधी चित्रकार मंडळी आणि अशी अनेक मित्रमंडळी. रोजच्या रोज लोक येत असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी घरात अनेक प्रकारची बिस्किटं, चॉकलेट्स, फळफळावळ आणि इतर अनेक पदार्थ नेहमीच आणून ठेवलेले असायचे. आल्या गेल्याचं स्वागत करायला त्या दोघांना म्हणजे पती पत्नींना मनापासून आवडत असे. घरात बिस्मिल्लाची सवय लागली का ते गमतीने म्हणायचे, चला रे पेढे आणा, गुलाब फूल आणा. वस्तू जागच्या जागी ठेवण्याची त्यांना सवय होती. कोणत्याही पत्राला आणि ईमेलला त्याच दिवशी उत्तर देण्याचा त्यांचा कटाक्ष असे. त्यांचे अक्षर सुंदर नव्हते, पण कोणालाही सहज वाचता येईल इतके स्वच्छ होते. प्रत्येकाने कार्यालयात वेळच्या वेळी हजर असलंच पाहिजे अशी त्यांची शिस्त होती. आपला वरिष्ठ अधिकारी बुद्धिमान असावा, मग खाष्ट असला तरी चालेल, पण निर्बुद्ध, दुष्ट आणि पाताळयंत्री कधीच नसावा असे त्यांना मनापासून वाटत असे. अनेक विषयांचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी शकुंतलाबाई तर त्यांना चालता बोलता ज्ञानकोश म्हणत असत. त्यांची आकलनशक्ती व स्मरणशक्ती अफाट होती. त्यांनी आपल्या मुलींचा अभ्यास घेतला कधीच नाही, पण चांगली चांगली पुस्तकं मात्र त्यांना वाचावयास देत असत. त्यामुळे मुलींनाही आपल्या त्या चांगल्या पुस्तकांची वाचनाची गोडी लागली. घरात वाचण्यासारखी पुस्तकं उपलब्ध असल्यामुळे वाचण्याचा छंद या दोघींनी जोपासला. त्याचप्रमाणे मुली लहान असताना संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, होनाजी बाळा, गोरा कुंभार, राम जोशी आणि आनंद फंदी अशा प्रकारचे अनेक चित्रपट ते दाखवायला नेत. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, 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 सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. रासक्रीडा करिता वनमाळी हो, रासक्रीडा करिता वनमाळी
टाकून गेला तो गिरधारी, टाकून गेला तो गिरधारी. कुठे कुठून पाणी हा राहिला, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, 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 सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. गोविंदरावांच्या वाचनाची गती अफाट होती. अखंडित वाचित जावे हा स्वामी समर्थांचा उपदेश ते मनपूर्वक पाळत. त्यांच्या वाचनाचे विषयही विविध असायचे. इतिहास, राजकारण, आर्थिक आणि सामाजिक प्रश्न, चरित्र, ललित साहित्य आणि आत्मचरित्रसुद्धा. असंच एकदा नाशिकला कुसुमाग्रजांकडे गप्पा गोष्टी रंगत आल्या. तेव्हा वाचता वाचता या सदराचा जन्म झाला आणि गोविंदराव वाचस्पती या टोपण नावाने लेख लिहू लागले. वाचन आणि लेखन हीच माझी विश्रांती असे ते नेहमी म्हणत असत. अमेरिकेत गेल्यावर सुद्धा रोज सकाळी उठून ते लायब्ररीत वाचावयास जात असत. चार्ली चॅप्लिनचे सर्व चित्रपट त्यांच्या कुटुंबियांना फारच आवडत असत आणि विशेष म्हणजे वेळ उपलब्ध असेल तेव्हा ते चार्ली चॅप्लिनचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहत असत. आफ्रिकेतही झुलू भाषेतही ज्यांच्या नाटकांची भाषांतरे झाली असा नाटककारांचा पितामह शेक्सपियर हा त्यांचा खास आवडता जननांतर सुहृद. हॅमलेट, ऑथेल्लो, मॅकबेथ, किंग लिअर सारखी शेक्सपियरची नाटके त्यांना फारच प्रिय होती. त्यातील अनेक संवाद त्यांना तोंडपाठही होते. ते संवाद जे ते त्या नटाबरोबरही म्हणत असत. शेक्सपियरच्या 400व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी 4 प्रदीर्घ लेख लिहिले जे त्यांच्या मधुघट या पुस्तकात अंतर्भूत आहेत. रशियन लोकांचे शेक्सपियरवरील प्रेम पाहून ते आनंदित झाले. का? आपला जीवश्च कंठस्थ मित्रावर इंग्रजी भाषिकच नव्हेत तर रशियन आणि जर्मनसुद्धा एवढं प्रेम करतात म्हणून. कम्युनिस्ट राजवटीतसुद्धा शेक्सपियरला मान होता हेच महत्त्वाचे आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि विशेष बाब म्हणजे दरवर्षी 23 एप्रिल रोजी त्यांच्या घरी ते शेक्सपियरची पुण्यतिथी साजरी करत असत. शेक्सपियर इंग्लंडचा खरा, पण आपल्या नाटकांमुळे तो जगाचाच नागरिक केव्हाच होऊन बसला. 23 एप्रिल 1996 रोजी ते महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाले. ही नेमकी शेक्सपियरच्या पुण्यतिथीची तारीख. शेक्सपियरशी असलेले त्यांचे नाते पुन्हा त्यांना अनुभवायस मिळाले. एव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हन या शेक्सपियरच्या जन्मस्थळी ते आवर्जून गेले होते. तर ऐकूया विषण्ण अवस्थेतील शेक्सपियरचे मनोगत. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. अस्तित्वात असावं की नसावं हाच तर खरा प्रश्न आहे. का अधिक थोरपण मनातच सहन करण्याचं आणि गोफणफेक आणि शरवर्षाव बेगुमान दैवाचा, की संकटाच्या सागराविरुद्ध हाती शस्त्रे घेऊन प्रतिकार करता करता संपावीत ही शस्त्रे. मरण म्हणजे झोपी जाणं, अधिक काही नाही. आणि झोपून समजा आपण संपवतो मनाला छळणारे क्लेश आणि देहाच्या वाट्याला येणारे हजारो स्वाभाविक आघात, तर अशाच कृतार्थ शेवट प्रार्थनीय ठरेल का?
मरण म्हणजे झोपी जाणं झोपणं, कदाचित स्वप्ने बघण्यासाठी तर नाहीत ना. मग तिथंच तर अडथळा आहे. कारण त्या कालनिद्र्यात कसं प्रकारची स्वप्ने येतील काय ठाऊक आहे. आणि जेव्हा आपण उतरवलं असेल हे पार्थिव वेष्टन, हा विचार आपल्याला थपकायला भान पाडतो. आणि त्यामुळेच तर दुःखच जीणं दीर्घायुष्य बनतं. नाहीतर ऐहिक जगाचे फटकारे आणि घोर उपहास, अशांती येणार, नशिबी येणार, नशिबी येणार, नशिबी येणार. बरेच वर्षापूर्वी ते संपादक असताना महाराष्ट्र टाइम्सची दूरदर्शनवर जाहिरात करायची असे ठरले. त्यावेळी प्रसिद्ध कवी वसंत बापट तेथे होते. ते म्हणाले, उदयाचडी येणारा सूर्य तापदायक न होता मित्रासारखा सर्व दिशा कशा उजळून टाकतो, पोषण करतो, चालना देतो, तीच उपमा तुम्हालाही साजेशी आहे. मग काय, होनाजी बाळाच्या अमरभूपाळीचा आधार घेत महाराष्ट्र टाइम्स, पत्र नव्हे मित्र, ही जाहिरात तयार झाली आणि सर्वांनाच ती फार आवडली. घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठिलव करी वनमाळी, वनमाळी, उठिलव करी वनमाळी, उदयाचई मित्र आला, घनश्याम सुंदरा. पुस्तकाचे दुकान म्हणजे गोविंदरावांना पर्वणीच असे. कोणतेही पुस्तक खरेदी केल्यावर ते प्रथम आपली पत्नी शकुंतलेला दाखवीत. एखाद्या लहान मुलाला खाऊ किंवा खेळणे बघून जसा आनंद होतो ना, तसाच आनंद पुस्तके आणल्यावर गोविंदरावांना व्हायचा. शकुंतलाताईंना गोविंदरावांच्या विद्वत्तेची पूर्ण जाणीव होती, तसेच अभिमानही होता. त्या नेहमी म्हणत, झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हाच. 2007 त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. कृत्रिम लेन्स बसवण्यात आल्या. पहिल्यांदा डोळ्यात इंजेक्शन दिले तेव्हा डॉक्टर अनेस्थेशिया द्यायलाच विसरले होते. पण त्यांनी डॉक्टरांविरुद्ध कोणतीही फिर्याद दाखल केली नाही. कारण फिर्यादी करण्यात वेळ घालवायची त्यांची इच्छाच नव्हती. त्यांना फक्त वाचनात आणि लिखाणात रस होता. नाकात ऑक्सिजनची नळी घातलेली असताना अतिदक्षता विभागातही ते वाचन करत असत, लिहित असत. वाचन, संशोधन आणि लेखन हे परमप्रिय असल्यामुळे तेच त्यांचे जीवन होते. तोच त्यांचा श्वास, तोच त्यांचा प्राणवायू होता. ते खरे ज्ञानोपासक होते. दूरदर्शनवरील चिमणरावांचे चऱ्हाट आणि मालगुडी डेज हे त्यांचे अतिशय आवडते कार्यक्रम होते. तसेच रेडिओ सिलोनवर अमीन सयानीच्या बिनाका गीतमालामधील अमीन सयानींचा आवाज आणि त्यांची बोलण्याची पद्धत त्यांना फार आवडायची. अमीन सयानींना येणारी सर्वच पत्रे झुमरी तलैया या एकाच गावातून कशी येतात, हे गाव आहे तरी कुठे, आणि या गावातील लोक खरंच एवढे रसिक आहेत का, असे प्रश्न त्यांना नेहमी पडत असत. हाँ, जानकारों की राय के मुताबिक 1953 की म्यूजिकल सुपरहिट फिल्म अनारकली ही थी और सबके अंदाजे के अनुसार अनारकली का सबसे ज्यादा पॉपुलर, सबसे ज्यादा चलने वाला गीत था. सत्वगुणी, सुस्वभावी व ज्ञानगुणसागर म्हणून त्यांची ख्याती होती. मराठीबरोबरच इंग्रजी लिखाणही त्यांनी निर्मळ आणि सुंदर शैलीत केले. सव्यासाची, चिकित्सक, संपादक, अभिजात, सिद्धहस्त लेखक आणि द्रष्टे इतिहासकार व पत्रकार म्हणून ते मान्यता पावले. विषयाच्या मुळाकडे जाण्याची बुद्धी, तीव्र स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती आणि शुद्ध ज्ञानाचे प्रेम हे गुण त्यांच्याजवळ उपजतच होते. भविष्यातील घटनांची चाहूल लागणं,
आणि योग्य परिवर्तनासाठी काय करायला पाहिजे याची स्पष्ट कल्पना येणं हा अभिजात इतिहासकाराचा आणि पत्रकाराचा असामान्य गुण त्यांच्यात प्रकर्षाने आढळतो. नवीन युग हे इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि त्यात प्रावीण्य मिळवण्यातच प्रगतीची आणि यशाची गुरुकिल्ली आहे, हे त्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितले होते. ब्रिटिश राज्यपद्धती, निवडणूक, इंग्लिश साहित्य आणि जीवनपद्धती यांचे त्यांना कमालीचे आकर्षण होते आणि त्यामुळेच त्यांचे काही मित्र त्यांना सर गोविंदराव असं म्हणत. अमेरिकेतील विद्यापीठे, सार्वजनिक ग्रंथालये, विविध संशोधन संस्था, त्यात चालणारे संशोधन याचे त्यांना आकर्षण असले तरी इथले राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता पाहून त्यांना वीट आला होता. त्यांच्याकडे स्वतःची अशी 25,000पेक्षा अधिक पुस्तके होती. ती पुस्तके सुरक्षित राहावी, अभ्यासक्रमासाठी उपयोगी पडावीत आणि त्यापासून ज्ञानानंद मिळावा असं त्यांना खूप वाटत असे. यासाठीच त्यांनी 2016 साली त्यांनी आपला सर्व ग्रंथसंग्रह पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था या ग्रंथसंग्रहालयास देणगी दाखल दिला. प्रिय पत्नीच्या निधनानंतर 5 लाख रुपये त्यांनी जुन्या पुस्तकाचे डिजिटलायझेशन करण्यासाठी दिले. दासबोध आणि तुकारामाची गाथा हे तर त्यांचे विशेष आदराचे आणि आवडीचे ग्रंथ ते नेहमीच चाळत असत. त्या अफाट ग्रंथसागराला ते म्हणत, हे माझे अनौपचारिक साहित्य संमेलन आणि मधुसंचयही ते म्हणायचे. जुन्या आणि नव्या पुस्तकांचा गंधही त्यांना प्रिय वाटायचा. जन विजन झाले आम्हा, जन विजन झाले आम्हा, जन विजन झाले आम्हा. विठ्ठल नामाप्रमाणे, विठ्ठल नामाप्रमाणे, विठ्ठल नामाप्रमाणे, जन विजन झाले आम्हा, जन विजन झाले आम्हा, झाले आम्हा, झाले आम्हा. चरित्रे व आत्मचरित्रे यांच्या वाचनाने मोठमोठ्या लोकविलक्षण अशा व्यक्तींच्या जवळ आपण जाऊन पोचतो. ग्रंथ वाचनाचे अनेक उपयोग असतात, पण खरा उपयोग ज्ञानसंवर्धन असाच असतो. नाही ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते, हेच खरे. ज्ञानाच्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही. अखंड ज्ञानसाधना हे त्यांचे ब्रीद होते. गोविंदराव तळवलकर अतिशय प्रसिद्धी परांगमुख होते. अभ्यासोनी प्रगटावे या तत्वानुसार त्यांनी कधी स्वतःवर रकाने भरले नाहीत. स्वतःवर प्रसिद्धीचा जोड ठेवला नाही, पण दुसऱ्याला योग्य ती प्रसिद्धी दिली. प्राध्यापक अनंत भावे यांनी गोविंद तळवलकरांना महाराष्ट्राचे सांस्कृतिक शिक्षक असे संबोधले आहे. भाषा, शैली आणि विचार या दोन्ही दृष्टीने गोविंदरावांचे लिखाण महत्त्वाचेच आहे. शाळा कॉलेजातील अभ्यासक्रमात ते आवश्यकही आहे. कर्नाटक राज्यात अभ्यासक्रमामध्ये गोविंदरावांचा लेख आहे, पण महाराष्ट्रात नाही याची आपल्याला व शिक्षण खात्याला खंत असायला हवी असं पु ल देशपांडे म्हणाले होते. 1950 नंतरची तब्बल 5 दशके मराठी वृत्तपत्रसृष्टीत पत्रकार, संपादक म्हणून सर्वाधिक प्रभाव जनमानसावर राहिला तो म्हणजे गोविंद तळवलकरांचा.
1950 ते 1962 अशी तब्बल 12 वर्ष लोकसत्तामध्ये आणि त्यानंतर 34 वर्ष महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात त्यांनी काम केले. अखेरचे 28 वर्ष तर ते महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक होते आणि त्या काळातील महाराष्ट्राच्या पत्रकारितेत त्यांचे गौरवस्थान एकमेव अद्वितीय असेच होते. संपादकीय कामाबरोबरीनेच त्यांनी विपुल लेखनही केलं. त्यांच्या लेखनाला राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे 3 स्तर आहेत. भावना व बुद्धी यांच्या आहारी न जाता व्यवहार्य दृष्टी ठेवून सारासार विचार बाळगून आपल्याला पटेल तो मार्ग स्वीकारून कार्यरत राहावे अशी धारणा असलेल्या रॉयवाद्यांचा तो प्रवाह होता आणि त्याच प्रवाहात तळवलकरांची वैचारिक घडण झाली होती. तळवलकरांच्या अग्रलेखाचे एक वैशिष्ट्य म्हणजे कठीण विषयाचे त्यांनी केलेले अतिशय सुबोध विवेचन. अर्थसंकल्पासारख्या विषयावर सुद्धा ते अतिशय मार्मिक पण सुबोध बोलत. त्यांच्या अग्रलेखांना दीर्घकालीन मूल्य लाभले ते त्यांच्या व्यासंगी आणि वस्तुनिष्ठ निरीक्षण शक्तीने. तळवलकर हे कायम जिज्ञासेच्या दारात उभे असायचे. ओल्ड क्युरिओसिटी शॉप समोरचे त्यांचे हे छायाचित्र जणू काही असं सुचवत आहे. त्यांनी लिहिलेला सर्वोत्तम लेख असा म्हटलं तर ललित लेख चार्ल्स डिकन्सनवरचा 10,000 शब्दांचा लेख. परखड अग्रलेख हे तळवलकरांचे बलस्थान. त्यांच्या लेखनावर टिळकांच्या शैलीचा निश्चितच प्रभाव होता. सोपेपणा हा त्या दोघांच्या लेखनातला समान दुवा. पत्रकारांसाठी असलेली थॉमस फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळवणारे गोविंद तळवलकर हे पहिले मराठी पत्रकार. महाराष्ट्र टाइम्स हे वृत्तपत्र आधुनिक विचारांचे असावे. त्यांच्या वाचकांना केवळ राज्यातील घडामोडीच नव्हे तर जगातल्या घडामोडीही कळाव्यात, अनेक विषयांची आवड निर्माण व्हावी असा कटाक्ष त्यांनी बाळगला. विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानात प्रगती केली तर आर्थिक आणि सर्वकष प्रगती होऊन जगामध्ये भारताचे स्थान उंचावेल अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी 1982 त्यांनी विज्ञान पुरवणी सुरू केली. गोविंदराव त्यांच्या संपादनासाठी प्रसिद्ध होते. त्यांचा कोणत्याही ठराविक राजकीय पक्षाशी संबंध नव्हता, पण वाचकांनी, जनतेने आणि विद्वान लोकांनी त्यांचे खूप कौतुक केले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक चर्चेचे विषय मांडले. जमिनीचे प्रश्न, दुर्बल परिस्थिती, दुष्काळ, धरणे, शेती, बँकिंग, आर्थिक सुधारणा, निर्वासितांची समस्या आणि विद्यापीठांना भेडसावणारे प्रश्न यावर त्यांनी प्रकाश टाकला. अंधश्रद्धा निर्मूलन तसेच सामाजिक न्यायाची गरज, दलितांसाठी आणि महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी ते धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेला वचनबद्ध होते. त्यांनी राजकारण, विद्यापीठे, रुग्णालये, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. त्यांच्या संपादकीय कार्यकाळामध्ये महाराष्ट्र टाइम्स हा एक व्यापक बौद्धिक मंच म्हणून मानला गेला, नावारूपाला आला. गोविंदरावांच्या ग्रंथसंपदेत भारतातील सत्ता हस्तांतरणाच्या घटनात्मक बाबींवर सत्तांतर 1, 2, 3 कालखंड, नवरोजी ते नेहरू, नियतीशी करार, गांधी पर्व, खंड 1, 2 अशी अनेक पुस्तके गोविंदरावांनी लिहिली आहेत. तसेच त्यांनी अभिजात, मंथन, बहार, अक्षय पुष्पांजली, सौरभ, ग्रंथसंगती, प्रासंगिक, व्यक्ती आणि वाङ्मय
मधुघट अशी जवळजवळ 32 पुस्तके लिहिली आहेत. इंग्रजी भाषेतील गोपाळकृष्ण गोखले लाईफ अँड टाइम्स तसेच Y.B. चव्हाण लाईफ अँड टाइम्स यासारखीही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 2007 पासून 2017पर्यंत गोविंदराव तळवलकर यांनी साधना साप्ताहिकात 170 लेख लिहिले. कोणत्याही गोष्टीच्या सर्व बाजू समजावून घेऊन मगच लिहावे. तरीही आणखी वेगळा पुरावा समोर आल्यास, चूक झाल्याचे लक्षात आल्यास दुराग्रहीपणे न करता आपली चूक मान्य करावी आणि न्याय्य बाजू मांडावी, हे उत्तम पत्रकारितेचे तत्त्व त्यांनी नेहमीच आचरणात आणले. पत्रकार म्हणून इंग्रजीत द टाइम्स ऑफ इंडिया, कलकत्त्याचा द टेलिग्राफ, द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया आणि इतर वृत्तपत्रांना लेखांचे योगदान दिले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा व आवाका केवळ 2 शब्दात सांगायचा असेल तर ते म्हणजे त्यांचं लेखन आणि ग्रंथ वाचन. वाचता वाचता अर्थात ऐतिहासिक व्यक्तिरेखा, वाङ्मयीन कलाकृती आणि आंतरराष्ट्रीय घटनांना घातलेली गवसणी. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात डिसेंबर 1974 ते जुलै 1977 ह्या कालखंडात वाचता वाचता हे श्री गोविंद तळवलकर यांनी वाचस्पती या टोपण नावाने लिहिलेलं एक अतिशय लोकप्रिय सदर. 1979 मध्ये प्रेस्टीज प्रकाशनाने एकूण 91 सदरांचे संग्रहण प्रसिद्ध केले. याचे वैशिष्ट्य म्हणजे 20व्या शतकातील जागतिक इतिहासात पाश्चिमात्य, युरोपीय आणि पूर्वेकडील देशांमध्ये राजकीय आणि सामाजिक स्थान संपादन केलेल्या व्यक्तिरेखा आणि ठळक घटनांचे सजीव आणि चिकित्सक दृष्टीने केलेले हे चलचित्रण म्हणजेच आखोदेखा हाल आहे. सर विन्स्टन चर्चिल, हेराल्ड विल्सन, अध्यक्ष निक्सन, बर्ट्रंड रसेल, पंडिता रमाबाईंचे जीवन, जगविख्यात कार्ल मार्क्स आणि एंगेल्स, लेनिन, ट्रॉट्स्की, स्टॅलिन, मोतीलाल नेहरूंच्या दंतकथा यात गुंफले आहेत. फ्रान्सचे जिओ पॉल सार्त्र, हिटलर, आगाथा ख्रिस्ती आणि महान कवी पाब्लो नेरोदा अशा अनेकांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग, घडामोडी, चढउतार, गमतीदार आठवणी ह्यांचे सचित्र दर्शन घडवून वाचकांच्या बौद्धिक कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे. वाचता वाचता पुस्तकाद्वारे एका भव्य सृष्टीचे वाङ्मयीन दर्शन घडत असतानाच गोविंदरावांनी आपली बौद्धिक क्षितिजे किती अमर्याद असू शकतात याचे विहंगम दर्शन घडवले आहे. गोविंदराव तळवलकर यांचा श्री ह.रा. महाजनींसोबत लोकसत्ता संपादक आणि नंतर महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक, संपादक आणि शेवटी सल्लागार संपादक असा त्यांचा वृत्तपत्रीय स्तंभलेखनाचा प्रवास तब्बल 40 वर्षाचा आहे. वैचारिक व्यासपीठे हा श्री गोविंदराव तळवलकर यांचा साधना प्रकाशनाने 2012 साली प्रकाशित केलेला विचार प्रवर्तक अशा 15 लेखांचा गुंफलेला एक संग्रह. गेल्या 150 वर्षांच्या कालखंडात जगभरात प्रसिद्धीस पावलेल्या आणि लोकप्रिय झालेल्या शेकडो नियतकालिकांचे नीर क्षीर विवेकबुद्धीनं त्यांनी केलेलं परीक्षण आणि मूल्यमापन या लेखसंग्रहात समाविष्ट केलेलं आहे. आपल्या सव्यसाची अखंड वाचनातून पाश्चात्य, भारतीय आणि इतरत्र प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांमधून त्यांनी गार्डियन, द इकॉनॉमिस्ट, द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स, द इकॉनॉमी अँड पॉलिटिकल वीकली, डॉन, द हिंदू अशा प्रकारच्या 14 नियतकालिकांचा विचार केला. लोकजागृतीसाठी त्यांनी स्वतंत्र आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेला कटिबद्ध असलेली आणि राजकीय दडपशाहीपुढे न झुकणाऱ्या नियतकालिकांची समालोचनासाठी निवड केली.
नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखमाला आणि उपक्रम यांचा अत्यंत सुंदर, मार्मिक आणि चित्तवेधक भाषेत त्यांनी उहापोह केला आहे. समारोपाच्या प्रकरणात त्यांनी प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या टाइम्स, न्यूयॉर्क टाइम्स यांचा सवंगपणा, घसरलेला दर्जा, वैचारिक पिछेहाट यांची सुंदर शब्दात बोळवण केलेली आहे. त्यांच्या वार्ताहरांनी आणि संपादकांनी खोट्या बातम्यांचे रतीब टाकलेले बघून त्यांचाही खरपूस समाचार घेतलेला आहे. इतकंच नाही तर त्यांना वैचारिक व्यासपीठातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. लेखमाला लिहिताना उथळ अशा अमेरिकन टेलिव्हिजन माध्यमांचे अंधानुकरण करणाऱ्या मराठी आणि भारतीय नियतकालिकांपासून वाचकांना जागृत करणे हाच त्यांचा उद्देश होता. शिवाय वैचारिक चालना देणाऱ्या आणि गंभीर स्वरूपाचं लिखाण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांची तोंड ओळख मराठी वाचकांना करून देणं हे सुद्धा एक प्रयोजन आहे. या सर्व लेखांमध्ये भारतीय आणि परदेशी नियतकालिके चालविणाऱ्या व्यक्तिरेखांचे आश्चर्यकारक असे संदर्भ दिलेले आहेत. मराठी वाचकांसाठी हे पुस्तक उद्बोधक, विचारप्रवर्तक आणि डोळे उघडणारं आहे. गोविंद तळवलकरांच्या अनेक अग्रलेखांचे संग्रहण प्रकाशित झालेले आहे. त्यातीलच काही उल्लेख म्हणजे अग्निकांड, युद्धाच्या छायेत, अग्रलेख, अभिजात, अक्षय, नवरोजी ते नेहरू, पुष्पांजली, बाळ गंगाधर टिळक, मंथन, शेक्सपियर, व्यक्ती आणि वाङ्मय, सौरभ, आणखी एकूण 25 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पुस्तक रूपानं प्रसिद्ध केल्या गेलेल्या या संग्रहणात राजकीय भारतीय, राजकीय परदेशी, आर्थिक, व्यक्तिविषयक, संकीर्ण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. आता ऐकूया गोविंदराव तळवलकरांनी आचार्य अत्रे ह्यांच्यावर लिहिलेल्या मृत्यूलेखाचा संक्षिप्त स्वरूपातील काही भाग. गोविंदराव तळवलकर म्हणतात, महाराष्ट्राच्या दगडधोंड्यांवर, नद्या डोंगरांवर अतोनात प्रेम करणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या निधनाने पहाडाचा कडा कोसळला असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात प्रचंड व्यक्तिमत्वाचे व कर्तृत्वाचे अनेक पुरुष होऊन गेले, पण मुख्यतः साहित्याचा पिंड असलेले पण तरीही अनेक अंगांनी आणि ढंगांनी फुललेले सध्याच्या काळात नव्हते आणि नाहीत. मराठी साहित्यातील आणि महाराष्ट्राच्या लोकजीवनातील एक प्रचंड आणि अफाट व्यक्तिमत्व नाहीसे झाले आहे. अशीच मुळे अग्रलेखाची सुरुवात आहे. हजारो अग्रलेखांमध्ये हृदयंगम प्रेम आणि व्याकुलतेने बहरून गेलेले अग्रलेख विरळाच. शाळा मास्तर म्हणून त्यांनी जीवनाला प्रारंभ केला. मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचे धडे आले आणि सुवर्णपदक विजेत्या श्यामची आई चित्रपट निर्मितीपर्यंतच्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी विहार केला असे तळवलकर आवर्जून सांगतात. राजकारणात त्यांनी प्रवेश केला आणि आपल्या वक्तृत्वाने आणि लेखणीने सारा महाराष्ट्र दणदणून सोडला. मराठी साहित्यात इतकी प्रसन्न आणि ओघवती शैली असलेले साहित्यिक क्वचितच सापडतील. झेंडूची फुले ह्या त्यांच्या काव्यसंग्रहाने सर्वच विक्रम मोडले. ग्रंथ परीक्षणातील त्यांची मल्लिनाथी उल्लेखनीय होती. त्यांच्या ग्रंथप्रेमाला प्रसन्न भाषाशैली आणि असामान्य स्मरणशक्तीची जोड होती. संत तुकारामाच्या सहजोक्तीचा त्यांच्यावर प्रभाव होता. अत्रे म्हणजे विनोद हे समीकरण दृढ झाले असले तरी त्यांचे काव्य आणि अध्यात्म याविषयीचे लेख विनोदी नाहीत,
ते रसिकतेने काठोकाठ भरलेले आहेत. अखंड उद्योग हा अत्रे यांचा दुर्मिळ होता. साहित्य, व्यक्ती आणि ग्रंथविषयक त्यांचे लेख वाचणे हा एक आनंदाचा विषय होता. आता तो आनंद संपला आहे. आदिवासी शेतमजुरांच्या कष्टमय जीवनाबद्दल गोविंदराव नेहमी तळमळीने लिहित असत. धुळे जिल्हा आणि शहादा तालुक्यातील आदिवासी शेतमजुरांच्या शांततापूर्ण चळवळी आणि मोठ्या जमीनधारकांनी सशस्त्र दलाची स्थापना करण्यासाठी केलेली योजना या विषयावर महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि लोकसभेतही मोठेच वादळ उठले होते. धुळे जिल्हा आणि शहादा तालुका बराच काळ गाजला. तिथे शेतमालकांनी पीक संरक्षणाच्या नावाखाली सशस्त्र दल उभे करण्याची योजना आखली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि राज्यमंत्री यांनी आम्हाला याची काहीच माहिती नाही असं म्हणून हात वर केले. तसेच चौकशीसाठी खास अधिकारी धुळे जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले आहेत असे मोघम उत्तर मंत्रीसाहेबांनी दिले. दिलेल्या त्यांच्या या उत्तरावर गोविंदरावांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, आमच्या प्रतिनिधीने दोन्ही पक्षांच्या बाजू दिल्या आहेत व त्यावरून हेच स्पष्ट होते की शहाद्यातील ही योजना पीक संरक्षणासाठी नाही तर आदिवासी शेतमजूर जागृत होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केलेली तयारी आहे. आणि या तयारीला पी.के. सावंत यांनी टाइम्सच्या इमारतीबाहेर गुरखे नसतात का असा खोचक प्रश्न टाइम्सच्या वार्ताहराला विचारला. आणि तेव्हा असे काही तिखट आणि मार्मिक उत्तर त्यांनी दिले. ते म्हणतात, गुरखे म्हणजे पोलीस दलाला पर्यायी यंत्रणा नव्हे. पुढे ते लिहितात, भिल्ल समाज संघर्षाच्या पावित्र्यात का उभा आहे हे काँग्रेसजनांनी तपासायला हवे. शेतमालक शस्त्रधारी संघटना कशा काय उभ्या करू शकतात. तिथली सालदार पद्धत की ज्या योगे ते शेतमजुरांना बांधून ठेवतात. वेठ बिगारीला दिलेले हे गोंडस नाव आहे. या आणि अशा अनेक ज्वलंत विषयावर त्यांनी वाचकांचे लक्ष वेधले. फुले वेचिता बहरूनी अर्थात बाबांच्या साहित्यात उमटलेलं बागप्रेम. मी गोविंदराव तळवलकरांची ज्येष्ठ कन्या डॉक्टर निरुपमा. बाबांना फुलांची व बागेची फारच आवड होती, कारण त्यांची वृत्ती मुळातच अतिशय कलात्मक होती. रेखीव आखणी करून झाडं लावायची, पण ती नैसर्गिकरित्या उगवली आहेत असं सर्वांना वाटलं पाहिजे ह्याकडे त्यांचा कटाक्ष असे. रंगसंगतीसुद्धा भडक नसावी याची ते काळजी घेत. त्यांच्या काही पुस्तकांची नावं आहेत सौरभ, बहर, पुष्पांजली, मधुघट. महाराष्ट्र टाइम्समधील एका सदराचं नाव त्यांनी ठेवलं होतं फुलोरा. फ्रेंच चित्रकार क्लॉद मोनेच्या बागेचं त्यांना अपार प्रेम, तर विश्वेश्वरय्यांच्या वृंदावन गार्डनचं विशेष कौतुक. फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्याभोवतीची नक्षीदार गालिच्यासारखी नयनरम्य बाग त्यांना नेहमीच प्रसन्न वाटायची. शेक्सपियर, चेकॉव, टॉलस्टॉय, वर्ड्सवर्थ हे त्यांचे आवडते लेखक, कवी. त्यांच्या साहित्यात झाडांचे आणि फुलांचे अनेक उल्लेख आहेत. त्यांच्या घराभोवतीच्या बागा अत्यंत प्रेक्षणीय असल्यामुळे बाबांनी त्या ठिकाणी जाऊन त्या पाहिल्या आहेत. लंडनजवळ केंटमध्ये चॅटवेल या आपल्या निवासस्थानाभोवती चर्चिलने स्वतः लावलेली सुंदर बाग आहे. बाबांनी लंडनच्या पहिल्या दौऱ्यातच या बागेला भेट दिली. लंडनमधील रिजंट पार्कमधल्या क्वीन्स मेरीच्या रोज गार्डनमध्ये आम्ही नेहमी जायचो. तिथे असलेली नारळ, आंबा, रातराणी, जास्वंद अशी आपली झाडं बघून त्यांना अगदी भारतात आल्यासारखं वाटायचं. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास रंग देतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास रंग देतो म्हणती ढगास तारा. ही माडगुळकरांची बागेवरची कविता त्यांना अत्यंत प्रिय होती.
तसेच गदिमांच्या गीतरामायणातली गीतंसुद्धा त्यांना खूप आनंदित करत. असंच एक सदाबहार गीत स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज चलले धनुशंकराचे, पूर्ण जाहले जनकल्पाच्या हेतू अंतरीचे. श्रीरामाने सहज चलले धनुशंकराचे, पूर्ण जाहले जनकल्पाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग सावळे समोर दुहितेचे, उभे ठाकले भाग सावळे समोर दुहितेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मुग्ध जानकी दुरून न्याहळे राम धनुर्धारी, नयना माझी एकवट विया निज शक्ती सारी. मुग्ध जानकी दुरून न्याहळे राम धनुर्धारी, नयना माझी एकवट विया निज शक्ती सारी. फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे, फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे. स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. पूर्वी संध्याकाळी कार्यालयातून कितीही उशिरा घरी आले तरी विहिरीतून पाणी काढून बाबा भला मोठ्या झाऱ्यांनी बागेला पाणी देत असत. वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे असं ते नेहमी म्हणत. त्यावेळी आपले आवडते गायक पंकज, मलिक, सैगल यांची गाणी किंवा शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत यांच्या ध्वनिमुद्रिका, तसंच गीतरामायण, अमर भूपाळी यांच्या ध्वनिमुद्रिका मोठ्याने लावून ते आनंद घेत असत. असंच एक बाबांचं आवडतं गीत बाबुल मोरा. बाबुल मोरा नैहर छूटो ही जाए, बाबुल मोरा मोरा नैहर छूटो ही जाए. चार कहार मिले मेरी डोलिया सजाए. चार कहार मिले मेरी डोलिया सजाए. मेरा अपना बेगाना छूटो ही जाए. बाबुल मोरा मोरा
कहीं है रे छूटो ही जाए. पत्रकार कुमार केतकर यांनी मानदंड या आपल्या आदरांजली वाहणाऱ्या लेखात बाबांच्या सांगतिक प्रेमाचे गोडवे गायले आहेत. पंडित मल्लिकार्जुन मनसूर, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर हे त्यांच्या सांगतिक आस्थेचे विषय होते. सुप्रसिद्ध पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक श्री कुमार केतकर यांनी माननीय गोविंदराव तळवलकरांना वाहिलेली श्रद्धांजली ऐकूया. महाराष्ट्राच्या जीवनामध्ये 1960 नंतर म्हणजे 60चं दशक हे सगळ्यात खळबळजनक आणि सगळ्यात चित्तथरारक सुद्धा आहे. 1960मध्ये संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, मुंबई राजधानी झाली. 1962पर्यंत यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. चीनच्या युद्धानंतर यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले. त्याच वर्षी म्हणजे 1962ला प्रथम महाराष्ट्र टाइम्स सुरू झाला, पण त्यावेळेचे संपादक होते द्वाभम कर्णिक. त्याच्यानंतर 5-7 वर्षांनी गोविंदराव तळवलकर हे महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक झाले. तो काळ जो आहे म्हणजे 60च्या उत्तरार्धाचा आणि तो 70 आणि 80 आणि जवळजवळ 90च्या काही भागापर्यंत गोविंदराव तळवलकर हे महाराष्ट्र टाइम्सचे सर्वेसर्वा होते. महाराष्ट्र टाइम्स म्हणजेच गोविंदराव तळवलकर अशी एक व्याख्याच महाराष्ट्रामध्ये रूढ झालेली होती. 1966मध्ये शिवसेनेची स्थापना, 1967मध्ये अतिशय ठळक अशा चित्तथरारक निवडणुका की ज्याच्यामध्ये काँग्रेस पहिल्यांदा अडचणीत आली. 1969मध्ये काँग्रेस पक्ष फुटला. 1971मध्ये बांगलादेशचं युद्ध आणि इंदिरा गांधींची गरिबी हटावची निवडणूक, 1974ला रेल्वे संप, 1975ला आणीबाणी, 1977ला जनता पर्व आणि 1980मध्ये पुन्हा इंदिरा गांधी आणि त्याच्यानंतर त्यांची हत्या झाल्यानंतर 84मध्ये राजीव गांधी. हा सगळा काळ आपल्या आवाक्यात घेणं, आपल्या बौद्धिक आणि राजकीय जाणीवांच्या कक्षेत घेणं हे ज्या प्रकारे गोविंदराव तळवलकरांनी महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून केलं तसं मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्याही मराठीच नव्हे तर इंग्रजी संपादकांनीही केलं. गोविंदराव तळवलकरांचा व्यासंग मुख्यतः युरोपियन इतिहासाचा आणि एकूणच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाचा इतिहास आणि अनुभव इतका प्रकांड होता की त्या प्रकांडतेमध्ये स्वाभाविकच तमाम वाचक, त्यावेळचा नवीन सुशिक्षित मध्यमवर्ग, ज्यावेळेला टेलिव्हिजन नव्हता, मोबाईल फोन नव्हते, अशा काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची मानसिकता मुख्यतः राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मानसिकता घडवण्याचं किंवा त्याला दिशा देण्याचं किंवा ती वादग्रस्त करण्याचं एक आव्हान गोविंदराव तळवलकरांनी पेललं. आणि त्याच्यामुळे मी असं म्हणू शकेन की महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून गोविंद तळवलकरांचं नाव घेता येईल. तशा प्रकारचा संपादक पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठी दैनिकाला मिळणार नाही. मी ज्या वेळेला महाराष्ट्र टाइम्सचा संपादक झालो गोविंदराव तळवलकरांनंतर, तेव्हा माझ्या मनात हा संकोच आणि त्यांच्याबद्दलचा आदर पूर्णपणे होता आणि मला कायमच असं वाटायला लागलं की गोविंदराव तळवलकरांच्या जागेवर आपण बसतोय, त्यामुळे आपल्यावरती तीच जबाबदारी आहे, तीच वादग्रस्तता आपण टिकवली पाहिजे, तीच भूमिका घेण्याची एक धैर्यता ही आपण दाखवली पाहिजे. हे मला तेव्हाही जाणवलं आणि मी तो वारसा, गोविंदराव तळवलकरांचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं तो तळवलकरांचा वारसा नसता तर महाराष्ट्राचा संपादक म्हणून मला काहीच करता आलं नसतं. मैत्रीजीवाचे अर्थात बाबांचं श्वानप्रेम. मी सुषमा, गोविंदराव तळवलकरांची कनिष्ठ कन्या. अगदी लहानपणापासून बाबांचं पशुपक्ष्यांशी आंतरिक नातं होतं. आमच्या घरी नेहमी कुत्रे असायचेच. घरातल्या सर्वांनाच कुत्र्याविषयी अतिशय प्रेम. कुत्र्याला राग, लोभ, प्रेम, माया हे सर्व समजतं असं बाबा नेहमी सांगत. कुत्र्यांची आवड या समान धाग्यामुळे बाबांनी व्हर्जिनिया वुल्फ यावर लेख लिहिले. तसे ना बाबांना
मोर आणि राजहंस पण फार आवडायचे. चांगले रुबाबदार दिसणारे, भरदार आवाजाचे सिली, मोती, लॅब्रेडॉर, टायगर असे अनेक जातीचे कुत्रे वेळोवेळी आमच्या घरी होते. आम्ही पाळले होते. आईने केलेला आमरसपुरीचं जेवणही त्यांना फार आवडायचं. चवीने खायचे ते. बाबांवरनं त्यांचा विशेष लोभ. बाबा ऑफिसमधून आले ना की ते त्यांच्या अवतीभोवती फिरत असायचे आणि बाबा त्यांच्या खुर्चीत बसले की त्यांच्या पायाशी हक्काने बसत असत. रायगडावर शिवाजी महाराजांच्या खंड्या कुत्र्याची समाधी आहे. छत्रपतींच्या देहावसानानंतर ह्या खंड्यानी त्यांच्या चितेत उडी मारली होती. याचं बाबांना फार अप्रूप वाटे. राम गणेश गडकर यांनी आपलं राजसन्यास हे नाटक याच खंड्या कुत्र्याला अर्पण केलं आहे. हे बाबांना अतिशय अप्रूप वाटे. HMV कंपनीच्या ध्वनिमुद्रिकेवरील कुत्रा आपल्या मालकाचं गाणं आपुलकीने ऐकत राहतो. ह्याचं बाबांना इतकं कौतुक होतं. गोविंदराव तळवळकरांना पत्रकारितेकरता आणि साहित्याबद्दल अनेक पारितोषिकं मिळाली, अनेक पुरस्कार लाभले. त्यातले काही महत्त्वाचे पुरस्कार: उत्कृष्ट पत्रकारितेचे दुर्गारतन आणि रामनाथ गोयंका पुरस्कार, न.ची. केळकर पुरस्कार हा सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त या पुस्तकासाठी, 1992मध्ये भालेराव पुरस्कार, 1994मध्ये आगरकर पुरस्कार आणि महाराष्ट्र सरकारचा 2007चा जीवन गौरव पुरस्कार आणि यासारखे अनेक. आमचे बाबा गेले, बाबांची प्राणज्योत मालवली. 2-2.5 वर्षाच्या आमच्या आईच्या आजारपणामुळे बाबांचं रोजचं फिरणं बंद झालं होतं. त्यांना सतत तिची काळजी असायची. दुःख आणि त्याचबरोबर एकटेपणही. तरी ते सतत लिहित वाचत असायचे. 2 ऑगस्ट 2014ला आईच्या निधनानंतर ते पार खचून गेले. ते परत सावरलेच नाहीत. मनानं तेही आईबरोबरच गेले. त्यावेळी भारतात यायची त्यांना तीव्र इच्छा होती, पण शरीर साथ देत नव्हतं. गोविंद तळवलकर यांच्या मुलींनी त्यांच्या शेवटच्या दिवसाचे वर्णन किती हृद्य केले आहे पहा. कोणालाही पाझर फुटेल असा. ऐकूया निरुपमाच्या शब्दातून. जानेवारी 2017 पासून बाबा कधीच नीट झोपले नाहीत. आई आई किंवा शकून शकून असा आक्रोश ते करायचे. त्या दिवशी 21 मार्च 2017ला बाबांची डोळ्यांच्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती. आता आपल्याला यापुढे वाचता येणार नाही या कल्पनेने बेचैनीत त्यांना रात्रभर झोपही लागली नाही. आणि दुपारी अचानक बाबांची शुद्ध हरपली. कृत्रिम श्वासोश्वास सुरू केला. सर्व तऱ्हेच्या उपाययोजना केल्या, पण यश आलं नाही. संध्याकाळी 4:45 वाजता आमचे बाबा गेले. आता ते आमच्याशी कधीच बोलणार नव्हते. आमचं मन इतकं सुन्न झालं की आम्हाला काहीच समजेनासं झालं. आम्ही सुद्धा आता जिवंत नाही, आमचा या जगाशी काहीच संबंध नाही असं आम्हाला वाटलं. अर्थ शून्य भासे मजहा कलह जीवनाचा याची प्रचिती आली. असार जीवित केवळ माया, सारं भिजून गेलं, अंधारात गडलं, अचेतन झालं, सर्वच हरपलं. संध्याकाळ होऊन नगरात 9 लाख दिवे लागले, पण सूर्य तर कधीच मावळून गेला होता. आपल्याला असा अकस्मात मृत्यू यावा, त्यानं रेंगाळू नये असं बाबा नेहमी म्हणत. तसाच तो आलाही. काळोखाच्या रजनीने सर्व घेरून टाकलं. विषण्णतेची काजळी पसरली होती. युगांत झाला होता. बाबांची प्राणज्योत मालवली. पण लेखन रूपाने त्यांचा ज्ञानमय प्रदीप चिरकाल प्रज्वलित राहणार आहे. लोकांना मार्गदर्शन करणार आहे आणि आनंदही देणार आहे. लोकसत्ता या वर्तमानपत्रातील
लोकरंग या सदरात मार्च 2017 साली त्यांच्या निधनानंतर श्री अंबरीश मिश्रा यांनी लेख लिहिला होता, व्रतस्थ आणि वृतस्थ. ते आपल्या लेखात म्हणतात, राजा मरण पावल्यावरती इंग्लंडमध्ये द किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग असा जाहीर पुकारा करण्याची एकेकाळी पद्धत होती. राजा मरण पावलाय आणि नव्या राजाला उदंड आयुष्य लाभो असा या एका ओळीचा दुहेरी अर्थ. पण गोविंदराव तळवळकर यांची जागा घेणारा कुणीही आसपास दिसत नाही, तेव्हा तळवळकर इज डेड, लॉंग लिव्ह तळवळकर असंच म्हटलं पाहिजे. पुढे अंबरीश मिश्र म्हणतात, तळवळकर म्हणजे जणू राजा माणूस. संपादक हा रुबाबदार असतो हे तळवळकरांमुळे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं. त्यांच्यामुळे न्यूज रूमला व्यावसायिक शिस्त आली. पेपरवाले गबाळे, पेपरची दुनिया गचाळ, डोके फिरू संपादक, विसरभोळा उपसंपादक आणि बिलंदर रिपोर्टर हे बातमीदारांचं स्टिरिओटाईप चित्र गोविंदरावांमुळे पालटलं. त्यांनी मराठी पत्रसृष्टीला दर्जा मिळवून दिला. तळवळकर सर्व अर्थानेच पैलवान होते. त्यांच्यात पीळ आणि लिखाणातही पीळ. एका मोठ्या काळावरती त्यांचा शिक्का होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना मान होता. तळवळकरांनी स्वकष्टांनी प्रतिष्ठा मिळवली आणि अखेरपर्यंत ती टिकवली. त्यासाठी योग्य ती पथ्ये पाळली. सभा संमेलनापासून ते दूर राहिले. झगमगाट आणि माणसांची गर्दी त्यांनी टाळली. वाचनाचं, लिखाणाचं व्रत त्यांनी पाळलं. सगळ्याच राजकीय नेत्यांची त्यांची मैत्री होती, परंतु राज्यसभेसाठी कधीही डाव टाकला नाही. ते आपल्या मानात जगले. स्वतःभोवती एक संरक्षक भिंत बांधून जगले. टीकाकारांची फारशी पर्वा केली नाही. बातमीदाराला व्यासंगाची जोड दिली, म्हणूनच ते व्रतस्थ होते आणि वृतस्थही. आपलं वर्तमानपत्र मराठी माणसासाठी आहे याचं एक सजग भान त्यांना अखेरपर्यंत होतं. विनाकारण इंग्रजीची झूल मराठीवरती चढवली नाही. तळवळकरांच्यात एक व्हॅनिटी होती आणि ती त्यांना शोभून दिसत होती. जीवन सन्मुख होते ते. उत्तम खाण्याची आवड, टापटिपीने राहायची सवय आणि वार्ताहरांनी सुद्धा टापटिपीने असलं पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. सेन्स ऑफ ह्युमर त्यांचा जबरदस्त. चेहऱ्यावरील एक रेषही न हलवता विनोद सांगण्याचं त्यांचं कसब भारी होतं. न्यू थिएटर्समधले बंगाली सिनेमे हा तर त्यांचा वीक पॉईंट. त्यांच्यापाशी बुद्धिवैभव तर होतंच, पण व्यवहारही ज्ञान भरपूर होतं. जगण्याची रग होती, वैचारिक शिस्त होती. अखेरपर्यंत ते लिहिते राहिले. विचारांची लढाई विचारांनीच केली पाहिजे असा त्यांचा दृढ विश्वास होता. ते खऱ्या अर्थाने भारतीय गणराज्याचे राखणदार होते. मुख्य म्हणजे त्यांचं कसदार, दाणेदार, रसरशीत मराठी. आपल्याकडे काय आहे बरं यातलं? आपलं नुसतं मिरवणं आभासी. अंबरीश मिश्रांच्या या गोविंदरावांच्या मृत्यूलेखानंतर म्हणावंसं वाटतं, दैवजात दुःखे भरता, दैवजात दुःखे भरता, दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा, दोषना कुणाचा, दोषना कुणाचा.